निफाड तालुक्यातील विंचूर येथे महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थाच्या नावाखाली महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 64 महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार आरोपींनी महिलांना मोफत शिवणकाम आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले। तसेच विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन आणि 15,000 रुपये मिळवून देण्याचंही सांगितले। इतकंच नाही तर पीठ गिरणी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तू फक्त 25% रक्कम भरून मिळतील, उर्वरित रक्कम शासन अनुदानातून दिली जाईल असे आमिष दाखवण्यात आले। या आश्वासनांवर विश्वास ठेवून महिलांनी ऑनलाईन फोन पेच्या माध्यमातून हजारो रुपये जमा केले। मात्र पैसे घेतल्यानंतर कोणतीही वस्तू देण्यात आली नाही। उलट आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देत महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत। दरम्यान या टोळीने निफाड, सिन्नर, येवला आणि इतर तालुक्यांमधील महिलांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याची माहिती समोर येत आहे।